गाईज वेलकम टू अवर चॅनल इशिका पुणेकर. स्वागत आहे सगळ्यांचं. माझ्या मागे बस बघून तू थांब ना जरासं, थांब ना. माझ्या मागे बस बघून तर कळत असेल की मी कुठेतरी बाहेर चालली आहे. तर हे बघा, इकडे मम्मी, इकडं भैया इकडे समोर आहे आणि पप्पा गेले पुढे. आम्ही 4 जण चाललो आहे. दाखवते तुम्हाला. आवाज येतो का नाही माहीत नाही, बट एन्जॉय करायची जर्नी. खूप दिवसांनी मी आणि फर्स्ट टाइम जात आहे गाईज. तर चलो. त्या गाडीचा कलर भारी बनवा. गाइस अंधारीची लाईट भी नाही यार या ट्रॅव्हल्स बसमध्ये. परत दाखवते. लोक झोपले आहे आणि इथे आम्ही, ही गाडी हलतीये. टीव्ही आहे, छोटीशी टीव्ही वगैरे. भैया ओपन कर रे. असे दोन्ही कडून होतं. हे ओपन कर. हे हा आता तिकडे घे. नाही ते बांधायचं ओपन नाही. मग घे असं इकडे घे. झाली ओपन. चलो बाय. कोणाला बाय करायची गई आपल्याला कोण आहे काय माहिती. चलो हम चलते हे. राहू दे ना उघड थोडा वेळ. उघड राहू दे. तो तोंड दिसेल नाही आम तोंड दिसते माझं. गाडी आता चालू झाली आहे गाईस. तर गाईस छत्रपती संभाजीनगर. मला इकडे दाखवायचं पण बाहेर. तर गाईस ह्या ट्रॅव्हल्स माहीत असेल सगळ्यांना. ही अशी बस सगळे पप्पाला का काय करा ते हाय करू आम्ही. मी दिसते. तर गाईज बघू शकता तुम्ही कसं आहे. इकडे पण दाखव थोडा. आताच बसलो आम्ही जस्ट आणि इथे हे हवा येते, AC वगैरे आहे. टाईम बघतो आणि 8 घंट्याला सुरू होणार आहे आषाढी एकादशी. आणि आम्ही चाललो आहे पंढरपूरला. आणि इथून जायचं सोलापूर, सोलापूरपासून पुन्हा पंढरपूर. कारण हे डायरेक्ट पंढरपूर नव्हती, तर डायरेक्ट इथून आधी सोलापूर. एन्जॉय टू जर्नी. कोण पंढरपूरवरून आपले ब्लॉग्स बघता मला सांगत जा. मी आज लाईव्हमध्ये भरपूर लोकांना विचारलं की पंढरपूर कोण होतं, पण कोणी बघितलं नाही. पंढरपूरला खूप गर्दी असेल, तर कोणी असेल तर गाईज नक्की सांगा पंढरपूरचं. भेटू आपण नक्की सगळे. आता सध्या तर काही झोप येणार नाही आम्हाला. रूम छोटीशी रूम आहे पण भारी भेटे. किती छान झोपलायस ना, एवढा आरामशीर. मला आधी गरम आहे. हे AC पण चालू आहे, हवा येते. गरम आहे. गाईज हे रात्रीचा व्ह्यू बघा. सगळ्यांचे बुट चपला ठेवले, पण खालच्या लाईटीच बघा किती छान वाटते. जिथे आपल्या ह्याच्यात किती भारी वाटतं पण कॅमेरामध्ये.
गाई सोलापूरची भाषा बघा आज इतकी मस्त वाटते. जस्ट आम्ही उतरलो जस्ट. आता जायचं पंढरपूर. गाईज जसं त्यांना कळालं की आम्ही शूटिंग काढतोय तसं त्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली. मुद्दाम हसत खेळत खाली ते आमच्याकडे मोबाईलकडे लक्ष देत होते. खाली बघू शकता तुम्ही लोक. ते वाहतूक नियम सांगत होते पण त्यांना जसं कळलं की आम्ही शूटिंग काढतोय तसं त्यांनी गाणं वगैरे एन्जॉय करणं सुरू केलं. म्हणून ते खूप आम्ही त्यांच्यावर असं हसत होतो आणि चांगलं एक एन्जॉय पण करत होते आणि नियम पण सांगत होते. त्यामुळे तुम्ही शूटिंग काढत गाईज अवतारावर अजिबात जाऊ नका. पंढरपुरात आलो आहे. इथून अजून 8 किलोमीटर लांब आहे आणि 8 किलोमीटरपासून गर्दी तुम्हाला दाखवते मी. एवढी भयंकर गर्दी भयंकर काय सांगा. सगळं हे जे बस आहे का तिकडं बी तेवढीच रांग आहे इकडं बी तेवढीच रांग आहे. मला वाटलं एकच बस आहे पण आता आमच्या बसमध्ये सगळे उतरून गेलं. आता जायचं आहे पायी दिंडी करायची. विठ्ठलालाच मंजूर असेल की पायी दिंडी करूनच या. जायचं तर 8 किलोमीटर चालत. प्लीज अवतराला इग्नोर करा. सकाळी झोप येतो म्हटलं मला वाटलं 2 तासात डायरेक्ट पंढरपूर गाठता येईल पण काय जाऊ द्या. आता जायचं चलत चलत मस्त काही नाही मस्त रस्त्याने फुकट चहा आहे साबुदाणा आहे मस्त खात खात जायचं. थोडंसं आता चालायचं. रांग बघा जायचं रांग. चला तर गाईज भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पुढचा व्लॉग असणार आहे पूर्ण आषाढी एकादशीचा. त्याच दिवशीचा व्लॉग पुढे कंटिन्यू करणार आहे. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुढचा व्लॉग नक्की बघायला विसरू नका कारण पुढचा आहे मेन आषाढी एकादशीचा उपासाचा व्लॉग. तर नक्की बघा चंद्रभागेत.